मुंबई पुणे महामार्गावरतीही प्रवास करणाऱ्यांसाठी आता महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलाय। 6 महिन्यांसाठी पनवेलचा एक्झिट रोड हा बंद राहणार आहे। कळंबोली सर्कल मधील बांधकामामुळे आजपासून 6 महिन्यांसाठी तो पूर्णपणे बंद असेल। त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं सांगितलं जातंय, आवाहन केलं जातंय। अधिक माहिती घेऊयात। प्रथमेश गडकरी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रथमेश, कोणता नेमका मार्ग बंद राहणार आहे? पर्यायी कोणते मार्ग अवलंबावेत जेणेयोगे ट्रॅफिकची समस्या, वाहतूक कोंडीची समस्या जी आहे ती होणार नाही, याबद्दल थोडीशी माहिती द्या। नक्कीच प्रज्ञा, आजपासून आज 11 फेब्रुवारी पासून संध्याकाळी 6 वाजल्यापासून हा मार्ग बंद होणार आहे। पनवेलकडून मुंबईकडे जाणारा हा मार्ग असणार आहे। कळंबोली जंक्शन येथे रस्त्याचे नवीन उड्डाणपुलाचं काम आणि अंडरपास बांधण्याचं काम सुरू असल्यामुळे हा रस्ता पुढचे 6 महिने बंद राहणार आहे। त्याची सूचना नवी मुंबई वाहतूक अधिकाऱ्यांकडून दिलेली आहे आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये हलकी तसेच जड वाहतुकीचे सुद्धा याच्यामध्ये परिणाम होणार आहे। यामुळे पनवेल, मुंब्रा, JNPT कडे जाणारी वाहने यामुळे प्रभावित होणार आहेत। परिसरातील वाहतूक कोंडी टाळणे आणि बांधकाम सुरळीत पार पडावे यासाठी वाहतूक पोलिसांनी 24 तास निर्बंध आणलेले आहेत या रस्त्यावर वाहतुकी करण्यासाठी। आणि त्या दरम्यान इथली वाहतूक सुरळीत राहावी म्हणून मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पनवेल, गोवा आणि JNPT कडे जाणारी जी वाहने आहेत ती कोनफाटा येथे पळसपे सर्कल च्या मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वर वळवली गेलेली आहेत। त्या दरम्यान पुण्यावरून मुंबईकडे जाणारी जी वाहने आहेत तिथली तळोजा, कल्याण आणि शिळफाटाकडे जाणारी वाहने जो 1.200 किलोमीटरचा जो रस्ता आहे त्या अंतरावरून पनवेल आणि सायन महामार्गावर सरळ पुढे जावी लागणार आहे। तिथेच पुरुषार्थ पेट्रोल पंप उड्डाणपुलाखाली उजवीकडे वळून रोडपाली आणि राष्ट्रीय महामार्ग 48 याचा वापर करावा अशा सूचना नवी मुंबई पोलिसांकडून, वाहतूक पोलिसांकडून दिल्या गेलेल्या आहेत। नवी मुंबई पोलिसाचे जे उपायुक्त आहेत तिरुपती काकडे यांनी या निर्बंधासंबंधीचे आदेश दिलेले आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार MSRDC चे बांधकाम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत। एकदा का हा प्रकल्प पूर्ण झाला की कळंबोली सर्कल येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रथमेश।